कारवाई करायला काय कोणी तिथे भाजपचा कार्यकर्ता गेला नव्हता, अजिबात नाही। ही कारवाई प्रशासनाने केलेली आहे, तहसीलदाराने केलेली आहे। 1981 साली शासनाने सुमारे 40 एकर जागा सर्वे क्रमांक 44 आणि 45 अंतर्गत मच्छीमारांसाठी राखीव ठेवली होती। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या जागेवर सातत्याने अतिक्रमण होत असल्याचा आरोप करण्यात आला। 2012, 2018 आणि 2022 मध्ये प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याच्या कारवाया करण्यात आल्या होत्या। महेंद्र पाटील यांनी सांगितले की 13 मे रोजी करण्यात आलेली कारवाई अपूर्ण राहिली असून अजूनही या परिसरात रिसॉर्ट, झाडाझुडपांच्या आड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कायम आहे। मच्छीमारांसाठी राखीव असलेली जागा मोकळी करून ती मूळ हक्कदारांना उपलब्ध करून देण्याची माहिती त्यांनी पुन्हा दिली। यावेळी त्यांनी स्वतःवर करण्यात आलेले आरोपही फेटाळून लावले। माझं घर मच्छीमारांसाठी आरक्षित जागेवर नसून मच्छीमारांच्या घराच्या जागेवर आहे, अशी माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे, असं महेंद्र पाटील यांनी सांगितलं। तसेच जर या परिसरात बांगलादेशी नागरिकांची घरं असतील तर ती निश्चितच तोडली जातील। अशा प्रकारचं अतिक्रमण अस्तित्वात असेल तर ते प्रशासनाचं अपयश आहे, असा आरोपही त्यांनी केला। दिनांक 13 मे 2026 रोजी ज्या पद्धतीने प्रशासनाने अर्नाळ्यामध्ये जी कारवाई केली, या कारवाईमध्ये जे पद्धतीने खोटी माहिती समोर आली आहे किंवा जी माहिती मूळ माहिती लपवण्यात आलेली आहे, ही माहिती खरी माहिती लोकांसमोर जावी, प्रशासनासमोर जावी, त्याकरता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। 1981 साली महाराष्ट्र शासनाने सुमारे 40 एकर जागा ही अर्नाळ्यामधील सर्वे क्रमांक 44 व सर्वे क्रमांक 45 मध्ये राखीव ठेवण्यात आली होती आणि तेव्हापासून इथे मच्छीमार बांधव आमचे मासे सुकवतायत, महिला मासे सुकवतायत, मच्छीमार बांधव इथे जाळी विणण्याचं काम करतायत। परंतु मधल्या काळामध्ये इथे अतिक्रमण झालं। ते अतिक्रमण 2012 मध्ये असेल, 2018 मध्ये असेल, 2022 मध्ये असेल, 3 वेळा अतिक्रमण काढण्याचं काम ते प्रशासनाकडनं आम्ही करून घेतलं। परंतु त्यानंतर सुद्धा अतिक्रमण होतंय, म्हणून हे अतिक्रमण काढावं व ही जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी, ह्यासाठी आम्ही सातत्याने प्रशासनाकडे फॉलोअप लावला होता। आणि त्या दृष्टीने 13 मेला जी कारवाई झाली, ती कारवाई अपूर्ण राहिलेली आहे। ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिसॉर्टचं अतिक्रमण आहे, मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं लावून अतिक्रमण केलेलं आहे। हे अतिक्रमण काढावं व ही जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी, यासाठी आम्ही आज प्रशासनाकडे विनंती करत आहोत। जी कारवाई झालेली आहे त्या ज्या आदिवासींच्या घरावर कारवाई झाली, त्या कारवाई केवळ तुम्ही म्हणजे महेंद्र पाटील आणि आमदार राजेंद्र या दोघांच्या सांगण्यावरून झाली। एक त्याच्यावर फक्त गरिबांची घरं पाडली आणि श्रीमंतांची घरं जशाच तशी ठेवली। जर मग या ठिकाणी सगळी काही सत्ता तुमची असेल तर मग हा दुजाभाव का करतो? ज्या वेळेला आमदार राजेंद्र नाईक यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला की जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी, त्यावेळेचा तुम्ही व्हिडिओ काढून पाहिला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही आदिवासींची घरं काढावं असं कुठेही म्हटलेलं नाही। त्यांनी जागा मच्छीमारांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केलेला आहे किंवा त्याने उगाच त्याला राजकीय रंग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी अजूनही कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही की ह्याच्यामधून आदिवासींना काढावं आणि त्यांच्यावरती कारवाई, असं त्यांनी म्हटलेलंच नाहीये। त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं की जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी। हे प्रशासनाचं अपयश आहे। जर त्याच्यामध्ये बांगलादेशींची घरं नक्कीच असतील, त्यांना दिसत असेल तर प्रशासनाने ती काढावीत, आमची मागणी आहे त्या दृष्टीने। आपण त्या दृष्टीने नक्कीच प्रशासनाकडे मागणी करत आहोत की त्याच्यामध्ये बांगलादेशींची घरं असतील तर ती निघालीच पाहिजेत। खासदारासोबत आमदारासोबत आहेत, मग जर अशा पद्धतीने आणि आदिवासींचा आरोपच हा आहे की जे भाजपासोबत आहेत त्यांची घरं ठेवलीत आणि जे भाजपासोबत नाहीत त्यांची घरं पाडली, असं मुळीच नाही आहे। आता ही कारवाई प्रशासनाने केलेली आहे। कारवाई करायला काय कोणी तिथे भाजपचा कार्यकर्ता गेला नव्हता, अजिबात नाही। ही कारवाई प्रशासनाने केलेली आहे, तहसीलदाराने केलेली आहे। हे सरळ खोटं आहे। भाजपामध्ये कोणाला बोलवावं लागत नाहीये। भारतीय जनता पार्टीमध्ये लाखो लोक आज येण्यासाठी उत्सुक आहेत, त्याच्यामध्ये कोणीही बोलवायला गेलेलं नाही। धांदात खोटी माहिती आहे, ही प्रशासनाने केलेली कारवाई आहे। दरम्यान या प्रकरणामुळे 13 मेच्या कारवाईभोवती नव्या वादाला तोंड फुटलं असून प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।